छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज्ञापत्र. आमच्या राज्यातील सर्व अधिकारी, कारकून, देशमुख, देशपांडे व सरदार यांनी हे नीट लक्षात ठेवावे. रयतेच्या शेतात, बागेत किंवा जमिनीत असलेली झाडे ही त्यांची खास मालकी आहे. कोणत्याही कारणाने त्या झाडांना तोडू नये, जाळू नये किंवा नुकसान करू नये. आंबा, फणस, चिंच, जांभूळ, पिंपळ, वड, उंबर अशा फळझाडांचे व उपयोगी झाडांचे संरक्षण करावे. लष्कराने किंवा कामासाठी आलेल्या लोकांनी शेतकऱ्यांच्या जमिनीत जबरदस्ती काही घेऊ नये. झाडे, लाकूड, फळे किंवा इतर कोणतीही गोष्ट पैसे न देता घेणे हा मोठा गुन्हा समजावा. जर किल्ला बांधण्यासाठी, जहाजासाठी किंवा राज्याच्या कामासाठी लाकडाची गरज भासली तर ती झाडे मालकाच्या परवानगीनेच घ्यावी व त्याचे योग्य मूल्य द्यावे. कोणावरही अन्याय होऊ देऊ नये. कोणी जर या आज्ञेचा भंग करून झाडे तोडलीत, शेताचे नुकसान केले किंवा रयतेला त्रास दिला तर त्याला कठोर शिक्षा केली जाईल. अशा अपराध करणारा कोणाचाही माणूस असो त्याला क्षमा केली जाणार नाही. रयतेचे सुख, त्यांचे संरक्षण आणि त्यांचा सन्मान हाच स्वराज्याचा पाया आहे. प्रजेवर अन्याय झाला तर राज्य टिकत नाही. म्हणून सर्वांनी न्यायाने, नीतीने आणि माणुसकीने वागावे. हे आज्ञापत्र सर्वांनी कायम लक्षात ठेवावे आणि अंमलात आणावे. बिट्टी आहे त्यांचे डोम बिम तयार होऊ शकते ना. होऊ शकता, फक्त विस्तार कमी, झाडांचा विस्तार कमी करायचा फक्त. त्यांना कुटिया नाही करायची ना, त्यांना हब बनवायचं. हब